काशीखंड अध्याय 4. श्री गणेशाय नमः. आता समस्त देव आले आनंदवना, देखिली वाराणसीची महारचना. तेने दीर्घानंद झाला मना, प्रमथादिकांचिया. दिसे कांचनमय सर्व क्षिती, अवघ्या हेममय भिंती. वरी प्रकाशाची दीप्ती, कोटी सूर्याची सर्वदा. तेथे वैदुर्याचे स्तंभ केले, त्यावरी रत्नमणी जडिले. मोहटिया मंडलसा मिरवले, प्रसादासी शिवाचे. हिरे गोमेद जडिले भिंती, त्या माझी रवी शशी बिंबती. का हिऱ्यांची जाहली मंद दीप्ती, म्हणून आले प्रकाशावया. असंख्य प्रासाद शिवभुवनी, प्रासादाग्रे चुंबिती गगनी. की स्वयंभ उद्भवले मेदिनी, नभस्तंभ जापरी. वातस्पर्शे पताका डोलती, की त्या मार्गस्थान पाचारिती. भावे पूजावया पशुपती, काशीश्वर तो एक. आता जरी वर्णवी काशीपुरी, तरी कुबेर तयाचा भांडारी. स्वर्ग मृत्यू पाताळ विवरी, नाही ऐसी प्रसिद्ध. ते विश्वनाथाची राजधानी, जे पंचक्रोशी आनंदवनी. तेथे असे स्वर्ग तरंगिणी, मंदाकिनी साक्षात. ऐसी देखिले ते अविमुक्ती, मग आनंदले ते सूरपती. काशीपुरी ते नमस्कारिती, क्षिती मस्तक ठेवूनिया. मग सर्वांसह सहस्त्रनयन, तया गंगेसी करावया स्नान. देवी स्थिर केले विमान, तया गंगा तटाकी. मग प्रमथादिकी गंगेसी, स्नाने केली संभ्रमेसी. मग संध्या विधी वेगेसी, करिते जाहले आदरे. मग स्नाने केली मणिकर्णिकेसी, अग्रपूजा केली देहली विनायकासी. मग काळ भैरव पूजावयासी, आले वेगे तेथे. मग पूजिला तो दंडपाणी, पूजा केली नंदिनी वृषणी. मग जय जयकारे दीर्घध्वनी, स्तविती विश्वेश्वरा ते. प्रेमे देव करीती स्तुती, म्हणती जय जयाजे उमापती. जय जय तू लिंगाकृती, म्हणून घातले लोटांगण. मग पूजा घेऊनी कर कमळी, म्हणती जय जयाजी चंद्रमौळी. तुझी कीर्ती ऐको सर्व काळी, तोची तू उमापती. जय जया तू सुनाभा, जय जया तू अक्षरा स्वयंभा. जय जया तू त्रिभुवन स्तंभा, विश्वंभरा स्वामिया. जय जयाजी की जे व्रत तप, आणि देह दमनाचा साक्षेप. तोची तू निर्गुण स्वरूप, विरूपाक्षा स्वामिया. तूज स्मरलिया उमापती, उद्धरिसी भक्तांसी त्वरिती. तुझ्या दर्शन मात्रे दग्ध होती, दोष अपार जन्मांतरीचे. कोटी जन्मांचे जे दोष उत्तम, पराभवी एक तुझे नाम. जेवी निशाणाशासी उत्तम, दिवाकर उदयो. कोटी यागांची सामर्थ्या, तुम्हा देखिजे दीननाथा. अभयवर विश्वनाथा, देसी तरावया दासांते. ऐसा नाना वचनी देवगुरु, तेने स्तविला तो शंकरू. मग बद्ध कर वज्र धरू, रिगता झाला लोटांगणी. मने संसाराची सार्थका, पावलो तुम्हा देखोनी त्र्यंबका. जय जयाजी काशी निवाप्तका, त्रिलोचना तू एक. जी तू अंगोचर शूलपाणी, ब्रह्मादि सकळ लक्षिती ध्यानी. महायोगीश्वर जे परमज्ञानी, त्यांसी अगोचर तूची पै. तुझे रूप लक्षण निराब्धी, माझा मनोमीन असो त्यामधी. ऐसा स्तवितो देवादी सहस्त्रनयन साक्षात. मग कृशाणू करिता जाहला स्तुती, जय जयाजी दाक्षायणीपती. जे माझी अति तेज दीप्ती, तो तुझाची होय प्रसाद. जय जयाजी जाश्वनीळा, तुमचिया नैत्रीचिया. काळा ते मज प्राप्त केली जी कळा, ज्वालिनी नामे पवित्र. अनंत ब्रह्मांडे करिसे संहार, व्यक्ताव्यक्त तू सबराभर. ऐसा तो स्तविला काशीश्वर, गार्हपत्याने ते धवा. मग यम स्तवित शंकरा, जय जयाजी त्रिशूलधरा. जय जयाची अगभ्य गोचरा, सर्व देव दानवाम होसी समर्थ. तुमची कृपा जयावरी पूर्ण, तयासी कल्पांती न बाधे विघ्न. तुझ्या इच्छा परत्वे हे त्रिभुवन, सहज खेळ तुझा हा. त्रैलोक्याची तू इच्छा करीसी पूर्ण,
जी तू स्थापिता महायज्ञ, तुची समर्पिता भागदान प्रमथादिकांसी. ऐसा तू समर्थ विश्वेश्वर, ब्रह्मांड रचनेचा स्तंभ थोर. जी तू सृष्टीचा करीसी संहार, प्रलया अंती सर्वथा. मग नैरत्य स्तवित्री नयना, म्हणे जय जयाजी जगज्जीवना. जय जयाची गज चर्म परिधाना, व्याघ्र चर्मावरा भस्मोद्धलिता. जय जयाजी फणीवर भूषणीया, हे काशीपुरी तुझी निज प्रिया. अंत ब्रह्मांडे जाती विलया, परी अगम्य इच्छा तुझी ते. मग वरुण घाली लोटांगणा, जय जयाची तू पंचानना. तू अकथ्य अगम्य त्रिभुवना, सबरा भरित स्वामिया. जय जयाजी सर्वभूतेशा, तू सर्वाघटी परमहंसा. हरी विरिचसी दिधला व्यवसा, त्रैलोक्य सृष्टीचा. तू अकथ्य अगम्य निरामय, तू एक निसंग नित्यान्वय. तुझ्या स्वरूपाचे धैर्य, कवनलक्षी शिवा सर्वज्ञा. हे त्रैलोक्य तुमचे लीलायंत्र, जे महायागादी दिव्य मंत्र. ते तू स्थापिता स्वतंत्र, अन्य न देखो तुम्हा विन. पद्मपत्र जैसे जळावरी, तैसे त्रिभुवन तुझ्या आधारी. ते शार्दूल मार्ची अप्वेरी, अंबर तुमचे. ऐसा वर तू हैमवतीचा, प्रलय करीसी पंचमहाभूतांचा. वृत्ती चाळक समस्तांचा, तुची शिवा जानपा. जी तू तत्वस्वरूप अनुपम्य, जी तू वेदा अगोचर अगम्य. परिविधी प्रसादे गम्य, झालासी आम्हा. मग सोमस्तवित शंकरा, जय जयाजी अवधूता दिगंबरा. जटाजूट पिंगटा भस्मधरा, विरूपाक्ष तू होसी. जय जयाजी भस्मोद्धुलित गात्री, त्रिशूल डमरू सुनाभ शस्त्रा. वासुकिहारा सुहास्तवक्रा, मिरवती कंठी रुंडमाळा. तू शशी पन्नग भूषणीया, तू काशी कैलास निवासिया. पंचवक्रा दश भुजिया, पिंगाक्षा तू एक. जय जयाजी दैत्यंतक भैरवा, जय जयाजी हस्तक पाला. उमा सहिता सदाशिवा, विश्वंभरिता तुची पै. जय जयाजी त्रिभुवन कंदा, हरिविरींची स्थापिले परमपदा. माझे हृदय मंदिरी सर्वदा, असावे तुवा सदाशिवा. ऐसी त्या शीतंकराची स्तुती, झाल्यावरी अलकापती. कर कमळ ठेवून अक्षिती, स्तविता झाला कुबेर. जय जयाजी काशिका धीशा, महावज्रद्रष्टा गिरीशा. कर्मकाष्ठासी दाहकसा, वैश्वानर तू एक. आकाशाहुनी भूमंडळी, मेघवृष्टी करी पूर्ण जळी. ते गणवेल चंद्रमौळी, परी तुझे स्वरूप न वर्णवे. मग लोटांगणी निघे तरणी, तुम्हा शरण जी शूलपाणी. तू एक समर्थ त्रिभुवनी, विश्वरूपा स्वामिया. तू ब्रह्मस्वरूप जी निर्गुण, तू एक उद्भविता वर्णावर्ण. प्राणीमात्रांच्या घटी चलनवलन, तुची शिवा अससी की. तुझ्या परम सुखाची गोडी गोडी, योगेश्वरे घेतली आवडी. तुझ्या ध्यान सागरी देती बुडी, ते न भंगती सर्वथा. ऐसा स्थविला शूलपाणी, तव झाली प्रसादवाणी. ते कैलास गर्भी दीर्घध्वनी, उद्भवली भासे. की तो वदला विश्वनाथ, पूर्ण होईल तुमचा मनोरथ. मग आनंदला सूरनाथ, देवांसह वर्तमान ते धवा. मग सुरेंद्र गुरुदेवगण, साष्टांग करीती तै नमन. मग आरंभिले स्तवन, त्रिपुरांतकाचे. दिव्य कुमुदिनींची कमळे, आणि स्वर्ग सरितेची निर्मळ जळे. विरूपाक्ष पूजिला दिक्पोळे, सुरेंद्रादी की साक्षेपे. अगरु चंदने मृग मद मिश्रिते, सुवर्ण कमळे अर्विध मुक्ते. नाना रत्ने ज्योती करे बहुते, पूजिला झाले शिवासी. ऐसा पूजिला शूलपाणी, मग पूजिली ते भवानी. ते भुक्ती मुक्तीची खाणी, अविमुक्त हे होय. भवानी देतसे भुक्ती, विश्वनाथ देतसे मुक्ती. तेची गुणनाम अविमुक्ती, काशीपुरी विख्यात. ऐसी सारिली पूजने, मग आरंभिली याग हवने.
किती प्रज्वालिली महादीपणे दोषाहुतींची एकदा, मग नाना दाणे आरंभिली ब्रह्मवृंदे पाचारिली, जी सत्पात्रे ऐसी बोलिली स्कंदपुराणी साक्षेपे, त्यांसी दिधल्या कामधेनू नाना रत्ने मुक्ते शृंगारुणू, दाने देतसे सहस्रनयनू अमरेश तो स्वकरेसी, देता झाला वर्षासने आणि दिधली शास्त्रे पुराणे, एकेका दिधली दिव्याभरणे एका भारंभार सुवर्णते, बैसवूनिया ऋषी समस्त त्यांसी द्रव्य दिधले बहुत, तुम्ही सर्व काळ असावे पढत काशीखंड भक्तियुक्त, दिधले मठ मंडप छाया त्या माझी डोलारे बांधुनिया, अनेक छत्रे वरी सुपेतिया महामृदू शोभिवंत, दिधली अश्वरथ गजदाणे दिव्यांबरे आणि धोत्रे सुवर्णे, तेथे सत्पात्रे विण आणे न घेती पती प्रतिगृहासी, दिधली सुवर्णाची नाना पार्वे यज्ञोपवीते आणि धवित्रे, ऐसी दाणे अग्निदत्तपुत्रे कुबेरे केली बहुसाल, जे देवलोकींचे रत्नमणी महातेजस्वी दीप्त त्रिभुवनी, ते सत्पात्री दिधले दाणी कर्दमसूते वरुणे, नाना मुक्तेजी अविंधे तेजे तरणी समशुद्धे, जी त्रिलोकी महा अगाधे ती दिधली दाणे सर्वही, देवलोकींच्या सुगंध जाती त्या देवांसी प्रिय आवडती, त्या दिधल्या सत्पात्री कश्यपसुते सम्मीरे, उष्णकाळी दाणनीर पर्जन्यकाळी दिव्यंबर, ऐशी दाणे सूर्यकुमार यमधर्मराय ते धवा, नाना विद्याशास्त्रे बहुत होम यागादी महामत, ती दाणे देत अंगिरासूत गुरु बृहस्पती, महायागी जी हव्ये अवदाणी दिधली स्वये, जी दाणे देवांसी होती प्रिये, अत्रिसूते चंद्रे केली ती सर्व सामग्रीसी निज धामे, सप्तखणी बरवी उत्तमे ती प्रमथी दिधली विधीने मे सत्पात्र द्विजोत्तमा, आणि दिधल्या रुद्राक्ष माळा मैलागिरी चंदनाचा टिळा, आणि देतो उपान सकळा चरण रक्षणा कारणे, दंडक मंदलुंची केली दाणे ब्रह्मचार्या दिधली मृगाजीने, पालखिया सुखाने दिधली दाणे सत्पात्री, ऐसिया दाणे तोषविली पात्रे मुक्तिमंडपी बैसोनी विधियुक्त मंत्रे, श्रवण केली सर्व शास्त्रे काशीखंड पुराणादी, झाली पंचक्रोशी प्रदक्षिणा मग केल्या तीही लिंगस्थापना, प्रसादांची या रचना नभपर्यंत जाणपा, त्या प्रसादी ठेविले जे ब्राह्मण त्यांसी दिधले दिव्य कांचन, मग सर्व देवेसी सहस्रनयन निघे अगस्ती भेटावया, आता अगस्तीचे भवनी मार्गी आश्चर्य देखिले सूरगणी, नाना श्वापदे आनंदवनी अगस्ती आश्रमा भोवती, मैत्रावरुणीची तपशक्ती तेने श्वापदे निर्वैर असती, ते मागी देखिले समजती इंद्रादिक देवगणी, एक एकावरी माना घालुनी पंचानन बैसले गोठणी, चितळे आणि कुरंगिनी क्रीडती एकमेकांशी, कागघारी आणि बहिरी निर्वैर बैसली वृक्षावरी, ते देखोनिया सूरवरी मानिले आश्चर्य सकळी की, धामणी आणि दरदूर एकाच ठाई करीती बिढार, ऐसे देखोनी निर्वैर परमाश्चर्य मानिती, ऐसे देखुनिया सूरगण म्हणती धन्य हे आनंदवण, क्रोध आणि अभिमान त्यजुनी सर्वही निर्वैर, ऐसा जो सात्विक भाव तयांस उपजेगा स्वयमेव, अहो हा अगस्ती ऋषीचा ठाव परमसुखी सर्वदा, श्वापदे नव्हती हे ब्रह्मज्ञानी योगाभ्यास साधिती आनंदवनी, हे विश्वनाथाची राजधानी काशीपुरी प्रत्यक्ष, काशीचा रंक तो स्वर्गीचा राव, काशीचा मस्त्य तो स्वर्गीचा देव, व्रथा आम्ही प्रमथ देव न सांडू विषय सर्वथा, येथे असे हो पंचवक्री स्वर्गतरंगिणी याचे अंतरी, सर्व श्वापदादी भूतमात्री हाच व्यापक निर्वैर, ऐसा आनंदवनाचा प्रभाव जाण, अवघे आनंदाचे वर्तमान, शुभाशुभ जंतू ग्राम्य अरण्य
भ्रमती निर्वैर सर्वथा। ऐशिया जंतूचे निर्वैर व्रथा आमुचे ब्रह्मशरीर काम क्रोधादी अहंकार पीडित असती सर्व काळ। पाहता या पशुपक्ष्यांचे गांभीर्य सात्विक संचरले सोमसूर्य धेनु व्याघ्रा कुरवाळी हे आश्चर्य देखिले नाही कोठेही। सहस्र वर्षे कीजे धूम्रपान आणि शत एक कीजे महायज्ञ योगाभ्यास समाधी साधन ऐसे न घडे सामर्थ्यसी। ऐसे पुण्य आचरता अगाघ तुळिता काशीचा महिमा प्रसिद्ध जरी पढिन्नले असती चारी वेद परी तेही न्यूनची की। या काशीची या पशुवा जनता तुळिता योगेश्वरांसी न्यूनता अरे या जड जंतूंची समता न तुळे ब्रह्मादिकांसी। महाप्रळयी नाश होय आपणांसी विश्वनाथ रक्षी या जीव जंतूसी हे सर्व काळ असती शिवापासी म्हणून हे समर्थ जाणावे की नभ पाताळ फुटे या शुक्ती यांचे गभी असे हे अविमुक्ती हे आपुले इच्छे पासाव पशुपती निर्माण करी राहावया। ऐसे हे आनंदवन जाण तेथे सर्व जंतूस निर्वाण म्हणून राहिले त्रिनयन या स्थळी परियेसा। जे जंतू राहिले काशी निवासी मुक्ती व्हावी तयांसी म्हणून या अविमुक्ती ऐसी निर्मिली असे सदाशिवे। ऐसा एक समागमाचा गुण परीस धातूचे करी सुवर्ण परी न वेधेची पाषाण अवधातू म्हणून या। ऐसा नव्हे काशीचा प्रकाश तेथे पाषाण तोही होय परीस या स्थळी राहताची महेश होऊनी ठाके सर्वदा। जैसा चंदन तरुवर सांगाते आपणा सारिखे करी वृक्षाते तैसेची सर्व जीव जंतू येथे होती शिवा समान। ऐसी हे काशी प्रकाशी येथे ह्या मानल्या वरुणा असी म्हणून गुणनाम वाराणसी योजिले शिवे साक्षेपे। ऐसी हे वाराणसी महापुरी कामना न रुचे दोषिया शरीरी सापडता न वनित केवी प्रहरी ग्रामश्वान तो ना तरी जयासी सापडे द्रव्य राशी तो केवी अभेर करी त्यासी तैसीच हे अविमुक्ती काशी प्रहरी ऐसा कवण। ऐसी वाराणसीची महता अगोचर दिसे देवा समजता मग समीप मार्ग क्रमिता देखिली गुंफा अगस्तीची तेथे बहुत छाया सघन तरू रवी किरण न शकती संचरू तेथे मंजूळ शीतळ समीरू तेने डोलती द्रमलता वात स्पर्शता डोलती की त्या प्रमथांसी पाचारिती तेथे राहत असे अगस्ती महातपस्वी तो। तेथे द्राक्ष मंडप भरले फळाने सरोवर आथिले पूर्ण जळाने कनक कमळे विचित्र घने क्रीडा करीती हंसादी कमळी अली कुलांचे गंजार शब्द करीती चकोर आणिक पक्षी कुलांचे शब्द अपार नाना जीव जंतूचे पर्जन्याची होय वृष्टी चातक पाहती योमकुटी किंवा वरुण येतसे भेटी अगस्ती ऋषीची या। पंचम स्वराची या ध्वनी कोकिळा बोलती तयावनी की अमराधीश वज्रपाणी येतसे ऋषी भेटी कारणे तेथे बहुत वृक्षांची दाटणी द्रुमलतांची झालीसे रजनी ते विध्वंसावया येतसे तरणी अगस्तीचे भेटीते। उद्भवल्या चकोरांची या ध्वनी सरोवरी विकासल्या कुमुदिनी की शीतकर येतसे म्हणोनी अगस्तीच्या दर्शना आता सो बहु विस्तार दिग्पती आणि वज्रधर ते देखते झाले मुनीश्वर मैत्रावरुणी ते दिसे केवळ तेज कल्लोळी की मार्तंड प्रकाशे उदयाचळी ऐसा देखिला दिक्पाळी कुंभोद्भवतो जो इल्वल वातापींचा अंतक क्रोधे तरी प्रळयींचा पावक क्षमेचा परोपकारक दीना लागी जहाला हृदयाच करुणिया तंतू मणी ओविला भवानी कांतू तो ध्यानिंजी लक्षितू सर्व काळ त्रिपुरारी देखिला जैसा तेज कल्लोळ मृगाजिनासनी असे निश्चळ
की तो साक्षात करता भूगोळ पितामह द्वितीय तो त्रिकाळ जपे पद्मासनी द्वादश रुद्राक्षांची स्मरणी सर्वांगी विभूती चर्चोनी शिवमंत्र जप करीत जपे जिंकू म्हणे त्रिभुवन अंबुनिधी ज्याचे आचमन तयाचे द्वारी अमरगण बद्धांजली ठाकले तयासी देखोनी मौन धरिले तव मैत्रावरुणीने ध्यान स्व विसर्जिले मग चक्षुने अवलोकिले सुरेश्वरासी ते धवा यावरी दृष्टी पडता ऋषीची मौन मुद्रा फिटली देवांची तेथे अभिवंदने प्रमथांची देखे अगस्ती साष्टांग मग स्मरणी घालुनी श्रवण बिळी पाचारिले देव सकळी दक्षिण पार्श्वी आपणाजवळी बैसा म्हणे देवांसी किमर्थ येणे केले आश्रमा अगस्ती पुसतसे क्षेमा मग त्या अमरणार्थ उत्तमा गुरुकडे पाहिले अगस्तीची या वचन प्रत्युत्तरी तुळीजे कवणा मग देवी अंगिरानंदना पुढारी केले बृहस्पती ते गुरुवदे मित्रावरून सुता समर्थाचिया ओळगे जाता शिवालयी स्मरारी पूजिता विशेष लाभ जाणिजे मुनीमध्ये मुनिवर तपियामध्ये तपस्वी थोर मनेची कराल सृष्टी संहार महायोगी अंत श्रेष्ठ तुम्ही महाज्ञानी या त्रैलोक्य मंडळी प्रतापार्क दिसे महितळी जैसे तुम्ही तैसेच तुम्हा जवळी लोपामुद्रा प्रिया तुमची कुशनाभाची या वंशी जन्मली तुम्ही तपा सामग्रीने साधिली की तुमची मूर्तिमंत वहिली तपश्चर्या हे होय की त्या शिवाची अगाध शक्ती तुम्ही नादबिंदू हे कलाज्योती तुम्ही चित्त तुमची हे चित्तवृत्ती लोपामुद्रा तपस्विनी तुमचे शरीरींची तपश्चर्या दिसे जैसी सूर्योदया म्हणून हे तनु छाया लोपामुद्रा असे पै पतिव्रता लक्षणे कैसी शंकरे निरूपिली भवानीसी सहज आठवली वैखरीसी लोपामुद्रा देखोनिया स्वामी सेवेसी तारुण्य स्वामी शब्दासी निश्चळ मौन आमुचे स्वामीचा मान स्त्रीला सांगे गुणज्ञते सरले गृहीचे भक्ष भोजन हे वचन अपवित्रेचे लक्षणे वाढिले हे भद्र वचन पतिव्रतेचे दिसो येते शंख चक्राची या आकृती जिये सामुद्रिकी दिसती ते पुत्र माता सौभाग्यवती लक्ष्मी समान अक्षयी जे अगुण सदा शुची दिसे जे कोमलांगी वदनी सुहास्य शब्द बोले परम सुरस जेने पती मानस संतोषे सौभाग्यभूषणे अखंडले तसे अंगी पुण्यगंध प्रकाशे अस त्या वाचेसी काही नवसे ते सत्य पतिव्रता पै ते ऋतुमती जाहलियावरी 3 होरात्री निघे बाहेरी मग स्नान केलियावरी सारीजे भोजन विधीसी स्वामीसी घालोनिया स्नान मग आरंभीजे मिष्टान्न महकीजे निशिशयन प्रथम प्रहरी मग दंपती एकाग्र चित्त मेळवीजे शुक्र शोणित दक्षिणांगी स्त्रियेसी निश्चित कीजे शयन साक्षेपे मग प्रवर्तली या प्रातःकाळ पहावे स्वामीचे वदन कमळ आनिकाचे पाहता ते फळ होय त्या सारिखे ते अवलोकी जरी पर पुरुष वदन मग पतिव्रतेसी लागे दूषण ऐसे पतिव्रता धर्म निरूपण करी बृहस्पती ते धवा ऐसी स्वामीची भक्ती करिता स्वामी जरी मृत्यूपंथा तरी आपणही पतिव्रता धर्मरक्षी आपुला ती प्रवेश करिता अग्नी त्या पतिव्रतेसी कांपे तरणी ती द्विपक्ष सह वर्तमानी नेत वैकुंठी जाणपा हाची धर्म पतिव्रतेचा अग्नी प्रवेश मनोभावे नव्हे तियेचा तरी स्वधर्म वैधव्याचा कैसा काय आता नित्य नित्य शुची स्नाने आणि दीनत्रयी क्षौर करणे पक्षव्रते मास उपोषणे कीजे चंद्रायने हो नित्य नित्य शुची स्नाने आणि दीनत्रयी क्षौर करणे पक्षव्रते मास उपोषणे कीजे चंद्रायने हो आसनी शयनी इच्छा मानसी तरी ते ध्यावी सत्पात्रासी प्रीती पाओ मम स्वामीसी ऐसा संकल्प करावा
की जे अल्पनिद्रा अल्पभोजन अहोरात्री स्वामीचे स्मरण नाना फळे आणि मिष्टान्न द्विजांसी देऊनी भक्षावे ऐसी जे जे इच्छा मानसी ते ते दिजे सत्पात्रांसी हे प्रीती पाओ माझिया स्वामीसी मग स्वीकारावे स्वदेही ऐसे नाना व्रत नेम की जे पक्ष चंद्रायने उत्तम ऐसा स्कंद पुराणी धर्म बोलिला जाण विधवांसी पतिवंचिका ज्या तत्वता त्या माता पितरांच्या अहिता स्वामी सांडोणी सूरता परपुरुषी वांछिती ते असे लावण्याची राशी स्वपुरुष नावडे तियेसी ते अवलक्षण परासी रती इच्छी अहोरात्र आपुले स्वामीचा देखुनिया मान त्यास चिंतितसे अपमान म्हणोनी ऊर्ध्वपाद अधोवदन ओळंघेती वृक्ष डहाळी ऐसे शुभाशुभ धर्म सांगता स्कंद पुराणी असे विस्तीर्णता मी संकलित श्रोता करीतसे निरूपण ऐसे धर्म निरूपी देवगुरु परी सतसे कुंभज मुनिवरू आनिक वदे तो देवगुरु बृहस्पती अगस्तीसी गुरु बदे हे महातपेश्वरी लोपामुद्रा तुमची सुंदरी इचे गुण त्रैलोक्या माझारी अनुपम सर्वासी परी आता त्रैलोक्य भुवनी द्वादश पतिव्रता कामिनी त्यांचे निसत्वे मेदिनी असे जाण कुर्म पुष्टपृष्ठी पतिव्रतेची मात वदनी वदती स्वर्गी देव अनुवादती आधी श्रेष्ठते अरुंधती वसिष्ठ ऋषींची विख्यात चतुराननाची सावित्री प्रिया आणि अत्रीची ते अनुसया शांडिल्याची सती जाया लक्ष्मी महाविष्णूची शतरूपा स्वयंभू मनुची सुंदरी हिमाद्रीची मेनका मेरू कुमरी आणि उत्तानपादाची सुमती नारी ध्रुव माता ते जाणावी संज्ञापतिव्रता मार्तंडाची स्वाहा सीमंतिनी अग्नीची तैसीच सती भार्या शिवाची दक्षकन्या प्रसिद्ध यांशी तुल्य प्रौढी जियेची ते हे लोपामुद्रा कुंभोद्भवाची आनिक प्रत्युत्तरे देवगुरुची परिसतसे अगस्तितो शतयज्ञ केले काशीपुरी पक्ष छेदोनी भूमी पाडिले गिरी तो अमरनाथ तुमचे द्वारी उभा तिष्ठत सेवेसी नवनिधी भांडार जयापाशी धन देऊनी व्यापी त्रैलोक्यासी तो कुबेर तुमची या सेवेसी उभा असे बद्ध करे विश्वनाथाचा तृतीय लोचन ब्रह्मांड दग्ध करील न लगता क्षण तो वैश्वानर महाप्रशान उभा असे जवळीके गिरीवर उपटी समूडी महाप्रळयाचे तेज मावळी तो महामारुत बद्धाजळी उभा सेवेसी तुमचिया प्रळयी संवत्सर शतभरी मुसळधारी वृष्टी करी तो कर्दमसूत तुमचे द्वारी उभा राहिला श्रद्धेने जे या त्रैलोक्या माझारी भ्रमती मेरूचे पाठारी ते सोमसूर्य तुमचे द्वारी उभे तिष्ठती सेवेसी त्रैलोक्यावरी दंड फिरत चारी खानी जो संहारिकत तो यमराव सूर्यसूत उभा तुमचे सेवेसी ऐसी देवगुरुची उत्तरे स्वधर्म रक्षके शुची करे ती परिशीली मुनीश्वरे अगस्ती ऋषीने मग बोलिला तो महासिद्ध जो तपिया माझी अगाध परोपकाराचा सागरची शुद्ध अगस्ती मुनी जाणपा म्हणे गा अंगिरा नंदना देवाधीशा सहस्त्रनयना तुम्ही आले ती ज्या कारणा ते श्रुत करावे मग वदला तो देवगुरु मधुरवाणी धीर गंभीरू जैसा उददी माझी सागरू क्षीराब्धी तो एक म्हणे देवांसी करावी क्षमा परोपकारा परम उत्तमा जे कार्य निरूपावे तुम्हा ते आधीच व्यक्त असे की तुम्ही समर्थ ऋषी कुळभूषणा करावी सूरगणांची करुणा निर्विघ्न करुणी त्रिभुवना कीर्ती उर्वावी भुवनत्रयी जैसे तरु मुळी घालिता नीर ते सर्व लतांसी करी विस्तार तैसे तुमचे मन अंकुर व्यापुक असती सर्वभूती परिपुशिले ते करावे श्रुत तुम्हा पुढे कथावे किंचित प्रमथांसी झाला जो युगांत तो परिसावा स्वामिया जो सर्व शैलांत श्रेष्ठ विद्यांद्री झालासे गर्विष्ट तेने योममार्गी केले संकट रवी शशी दिक्पाळा
तेने दिक्पती रोधिले मार्गी, यजमान मंद झाले यागी, तरी त्या प्रमथांचे भागी भावे जी उपकारी, हेची यावया कारण वृद्धी पाववी याग हवण, तेने तृप्त होती देवगण, हाची तुम्हा परोपकार, ऐसे वदे देवगुरु बृहस्पती, मग प्रत्युत्तर वदे अगस्ती, जी असेल तुमची मनोवृत्ती ते कार्य करू तुमचे, परोपकाराचे कारण हे पूर्ण होणे जयाचे न, ते न करी तरी होय हाण, यशाची तयाच्या, तरी आज्ञा प्रमाण तुमची, ऐसी बोली परिसोनी अगस्तीची, तेने अंतकरणे प्रमथांची, उचंबळती सागरा ऐसी, हेची यावया कारण वृद्धी पाववी याग हवण, तेने तृप्त होती देवगण, हाची तुम्हा परोपकार, ऐसे वदे देवगुरु बृहस्पती, मग प्रत्युत्तर वदे अगस्ती, जी असेल तुमची मनोवृत्ती ते कार्य करू तुमचे, परोपकाराचे कारण हे पूर्ण होणे जयाचे न, ते न करी तरी होय हाण, यशाची तयाच्या, तरी आज्ञा प्रमाण तुमची, ऐसी बोली परिसोनी अगस्तीची, तेने अंतकरणे प्रमथांची, उचंबळती सागरा ऐसी, ऐसी अगस्तीची वाणी, मस्तकी वंदिली देवगणी, मग मौनेची बैसोनी विमानी, निगते झाले सर्व देव, ऐसे पहुडले सुरेश्वर, आता अगस्ती होईल चिंतातुर, ते कथा परिसाजी सविस्तर, म्हणे शिवदास गोमा, इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे अगस्ती दर्शन नाम चतुर्थाध्याय, श्री साम सदाशिवार्पणमस्तु, शुभं भवतु।